तर तुमचा सुद्धा गैरसमज आहे का, की स्त्रियांना टॉक्सिक अल्फा मेल आवडतात असा? तो आपण दूर करूया. तर आज आपण स्त्रियांना आवडणाऱ्या पुरुषाबद्दल थोडं बोलूया. आज महाशिवरात्री आहे आणि देवांचा देव महादेव याची आज आपण पूजा करतो किंवा त्याची आठवण करतो, उपवास करतो. तर महादेवामध्ये असं वेगळं काय आहे, की जो इतर देवांपेक्षा किंवा इतर पुरुष देवांपेक्षा वेगळा आहे? तर मुख्य म्हणजे महादेवाला आपण जेव्हा-जेव्हा आठवतो किंवा त्याची मूर्ती पाहतो, फोटो पाहतो, तर त्याचे डोळे कायम बंद असतात आणि तो ध्यानाला बसलेला असतो. म्हणजे एवढा सामर्थ्यवान देव, पण तो शांत एका जागी ध्यान करत बसलेला असतो. त्याचं त्याच्या शक्तीवर पूर्ण नियंत्रण असतं आणि ती शक्ती तो केव्हा वापरतो? तर जेव्हा गंगेला धर्तीवर यायचं होतं, स्वर्गातून धर्तीवर सगळ्यांना पुराणकथा माहीत असेल ती, धर्तीवर यायचं होतं आणि गंगेचा प्रवाह प्रचंड खळाळता होता. तर तो प्रवाह धरतीला सहन होईल का? असा जेव्हा प्रश्न पडला, तेव्हा महादेवाने आपल्या जटेमध्ये गंगेला धारण केलं, तिच्या प्रवाहाला शांत केलं आणि मग हळुवारपणे गंगेला धरतीवर येऊ दिलं. तर जेव्हा कुठेतरी गरज आहे समाजासाठी, जगासाठी, तेव्हा महादेवाने आपली शक्ती वापरली आहे. तसंच मंथनामधून, समुद्र मंथनामधून जेव्हा विष निघालं आणि कुठलाच देव त्या विषाचा स्वीकार करायला तयार नव्हता, दानवसुद्धा विषाचा स्वीकार करायला तयार नव्हते. तेव्हा महादेवाने आपल्या गळ्यामध्ये त्या विषाला धारण केलं आणि म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात, आपल्याला माहितीच आहे. तर आपली जी शक्ती आहे, ती कशासाठी आपण वापरतोय? म्हणजे कुठे राज्य मिळवण्यासाठी, कुणावर नियंत्रण मिळवण्यासाठी, की दुर्बलांना मदत करण्यासाठी, जगाच्या कल्याणासाठी? तर हा खूप फरक आहे इतर देवांमध्ये आणि महादेवामध्ये. महादेवाने आपल्या शक्तीला कायम शांत ठेवलं आणि ती इतरांसाठी वापरली. महत्त्वाची गोष्ट, शंकराची जी पार्वती साथीदार आहे, तर ती त्याची इक्वल पार्टनर आहे. त्याने आपल्या साथीदाराला कायम समानतेने वागवलं. म्हणजे पार्वती कुठेच शंकराची सेवा करतीये किंवा दुर्बल आहे असं कुठेच नाहीये. ती सुद्धा इक्वली पॉवरफुल आहे. पार्वतीच्या स्वतःच्या काही शक्ती आहेत आणि शिवाने कायम तिला इक्वल स्पेस दिली. तिच्यासाठी सुरक्षित आणि सन्मानपूर्वक अवकाश निर्माण केलाय आणि त्याच्यामुळे त्या दोघांना आपण जेव्हा पाहतो, तर ते ते आपल्याला एका समान लेव्हलला असलेले दिसतात. कुठेच वर-खाली किंवा कोणी जास्त बलवान आहे, कोणी दुर्बल आहे असं बिलकुल नाहीये. त्या गोष्टीसाठी शंकर खूप स्त्रियांना आवडतो, की तो त्याच्या साथीदाराला इक्वली ट्रीट करतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सायंटिफिकली पण सांगते मी ती गोष्ट. शंकराला आपण अर्धनारी नटेश्वर असं म्हणतो. म्हणजे शंकरामध्ये पुरुष पण आहे, स्त्री पण आहे आणि त्याचं तसं शिल्प पण आहे काही ठिकाणी अर्धनारी नटेश्वराची. हे का महत्त्वाचं आहे? कारण सायंटिफिकली पुरुषांचे गुण आणि स्त्रियांचे गुण असं कुठंच वेगळं नाही आहे. बायोलॉजीमध्ये हॉर्मोन्स आहेत वेगळे-वेगळे, परंतु पुरुष खूप वेगळे दिसतात, स्त्रिया वेगळ्या दिसतात, त्यांचे गुण वेगळे असतात. म्हणजे जसं आपण पुरुष सामर्थ्यवान असतात, स्त्रिया लाजऱ्या असतात, असं जे आपण विभागणी केली आहे, ती अतिशय चुकीची आहे, अवैज्ञानिक आहे आणि शंकर त्या प्रवृत्तीला, त्या चुकीच्या विभाजनाला किंवा बायनरी डिव्हिजनला छेद देतो. तर एकाच व्यक्तीमध्ये वेगवेगळे गुण असतात. त्याला आपण हे पुरुषांचे गुण, हे स्त्रियांचे गुण असं लेबल नाही करू शकत. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये धैर्य पण असतं, शक्ती असते. त्याच व्यक्तीमध्ये सहनशीलता असते, करुणा असते, प्रेम असतं. तर ह्या सगळ्या गुणांचा संगम शंकराच्या ठायी आपल्याला झालेला दिसतो. आणि त्याच्यामुळे शक्ती तर सुंदर आहेतच, मोहात पाडतेच शक्ती. परंतु जो संयम आहे, शंकर जो ध्यानाला बसतो, तर ते त्याचं खूपच मोहक रूप आहे. म्हणजे शक्तीला नेहमी करुणेची झालर जेव्हा असते, त्याच्यामध्ये जेव्हा संयम असतो, धैर्य असतं, तर ती शक्ती जास्त मोहात पाडते स्त्रियांना आणि म्हणून महादेव हा इतर देवांपेक्षा खूप वेगळा ठरतो.